आपण आहेत सध्या आगाती बीचवरती. एअरपोर्टपासून 4 किलोमीटरच्या आसपास आम्हाला इथं होमस्टे मिळाला आहे. सी गुल हॉलिडेज म्हणून यांनी पॅकेज दिलेलं आहे आम्हाला. खूप चांगला, सुंदर, एकदम दुसरं मालदीव्स म्हणायला हरकत नाही भारतात. एवढं एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर, एकदम सुंदर, छान, एकदम स्वच्छ नितळ पाणी. तुम्हाला दाखवतो मी पाणी 1-2 मिनिट. एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर, क्रिस्टल क्लिअर. निळाशार पाणी. दुसरं मालदीव भारतात. शांत, एकदम शांत समुद्र किनारे. किती लांबपर्यंत बघितलं. तुम्हाला लक्षद्वीपची जर पूर्ण माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. त्यामध्ये तुम्हाला ड्रोन शॉट्स मिळतील, जेवायला काय मिळते ते दाखवलं जाईल, रूम्स कशा असतील ते दाखवलं जाईल. म्हणजे स्किप न करता तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल नेमकं काय आहे काय नाही, कसं इथलं वातावरण आहे, किती शांतता आहे. आता मी रोडने चलतो आहे सध्या, काही नाही, एकदम शांत आहे. तुम्ही कुठेही फिरा लक्षद्वीपमध्ये, एकदम शांतता, पूर्ण वातावरण आहे. इथं तुम्हाला कसल्याही प्रकारचा काही त्रास होणार नाही. तुम्हाला पर्यटक म्हणून कसल्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही. त्यामुळं पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे आनंद घर बसल्या घेता येईल आणि तुम्हाला सगळी काय माहिती लक्षद्वीपमध्ये मिळेल. ठीक आहे, धन्यवाद. हा आगातीचा बीच आहे. एकदम सुंदर असं मस्त असं वातावरण आहे. इथं आम्ही सी गुल हॉलिडेज म्हणून एक कंपनी होती, तर त्यांच्याकडनं पॅकेज घेतलं होतं. त्यांचा नंबर मिळाला होता. त्यांना काय आम्ही पहिल्यांदा काही 1 रुपयासुद्धा पे केला नव्हता. परमिट पण त्यांनीच दिलं होतं. एकदम हा मागे बीच आहे आणि बीचपासून एकदम वॉकिंग 15-20 पावलं चालल्यानंतर लगेच आमचा होमस्टे आहे. तर हे जे आहे समोर ज्या खुर्च्या, टेबल, छत्री वगैरे लावलेली जी आहे, इथे जेवण दिलं जातं. यामध्ये सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचं जेवण, सायंकाळचा चहा आणि संध्याकाळचं जेवण हे एकदम मस्त क्वालिटीमध्ये, एकदम सुंदर हा होमस्टे. त्यांनी आम्हाला 3 रूम दिल्या होत्या. तिन्ही पण AC रूम आहेत विथ अटॅच्ड टॉयलेट. सकाळच्या नाश्त्यामध्ये इडली दिली जाते. हे आम्हाला दिलेलं संध्याकाळचं जेवण, चपाती, भाजी, भात, वरण. तुम्हाला जर एकदम शांत, म्हणजे निर्मनुष्य समुद्रकिनारी, तिथे जास्त गर्दी नाही, काही नाही, जसं आपण गोव्यामध्ये बघतो, कोकणामध्ये बघतो, अशा टाईपची जर फिलिंग घ्यायची असेल तर एकदा लक्षद्वीपला या. जबरदस्त व्ह्यू आहे, एकदम निर्मनुष्य आहेत समुद्रकिनारे. नाही, सुंदर, छान, एकदम एवढे मस्त की विचार सुद्धा करू शकत नाहीत आपण. एवढे सुंदर, एकदम खास, बघण्यासारखं खूप काही. याला जाण्यापेक्षा, मालदीवला जाण्यापेक्षा इथं आलेलं कधी पण चांगलं आहे. एकदम स्वच्छ, सुंदर आहेत समुद्रकिनारी. तळ पण दिसतो त्याच्यामध्ये. कुठेही जा तुम्ही समुद्रामध्ये, कुठं जरी गेलात तरी तळ दिसतो. एवढं क्रिस्टल क्लिअर वॉटर इथलं. संथ पाणी आहे, पुन्हा जास्त लाटा नसतात, काही नाही. एकदम टॉप. एवढा सुंदर अनुभव आहे की आपण विचार पण करू शकत नाही.
ग्रीनरी एवढी खास आहे काय, आपल्या अपेक्षेपेक्षा सुंदर आहे. खूप म्हणजे खूप सुंदर. बघा ना तुम्ही, सगळीकडे नारळाची झाड. तुम्हाला ड्रोन शॉट्स पण दाखवतो यामध्ये मी. ड्रोन शूट पण आम्ही करणारच आहे. केलं यावं ना, माझ्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवरती पण आहे, विशाल कोल 123 हा इंस्टाग्राम ID आहे. तुम्ही त्याला फॉलो करून बघू शकतात. फिरताना म्हणजे असं एकदम सुंदर असा अनुभव येतो इथं. काहीच त्रास नाही, काही नाही, काही नाही. आणि समुद्रकिनारे स्वच्छ आहेत आणि गर्दी नाही आहे जास्त. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीला सुद्धा इथे आणू शकता. एवढं मस्त आहे, एवढा सुंदर आहे, अपेक्षेपेक्षा जास्त. लोक लाखो रुपये खर्चून मालदीवला जातात. जे मालदीवमध्ये आहे तेच सेम असावं असं मला वाटतंय कदाचित. कारण कुठं जरी बघितलं तुम्ही समुद्र बघा मागचा, एकदम निळशार पाणी. समुद्राजवळ तुम्ही कुठंपर्यंत जरी गेलात तर तिथं तुम्हाला एकदम असं क्रिस्टल क्लिअरच वॉटर मिळणार. समुद्राचा तळ दिसणार म्हणजे दिसणार 100%. अशा प्रकारे आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे, अप्रतिम आहे, एकदम अप्रतिम. आणि शेवटी आपण जर इथं आलो तर देशातला पैसा देशामध्येच राहणार आहे ना. बाहेर पैसे खर्च करण्यापेक्षा आपल्या देशातला पैसा आपल्या देशामध्ये जर फिरला तेवढ्याच आपल्या अर्थव्यवस्थेला पण फायदाच होणार आहे. त्यामुळे नुकसान व्हायचं काही कारण नाहीच आहे असं वाटतं मला. इथं म्हणजे लोक एवढे हे आहेत, म्हणजे विश्वासू आहेत की त्यांनी ते स्वतःच्या 2 व्हीलरला ज्यावेळेस तुम्ही बीचवरती जातायत, समजा समुद्रामध्ये जात असतील किंवा दुसरीकडे कुठे जात असतील, तुम्ही पाहू शकता कुठल्याच गाडीला लॉक सुद्धा केलेली नाही गाडी. प्रत्येक गाडीला चावी आहे. आणि आम्ही जिथे थांबलोय त्या होमस्टेवाल्याने आम्हाला सांगितलं की इथं आम्ही आमच्या घरातना कुलूप पण लावत नाही आहेत. काय कुलूप लावायचा काही प्रश्नच येत नाही म्हणे. ते काही चोरी होत नाहीत, लोक हे नाहीत, लबाड नाही आहेत असं. आणि माणसं पण चांगली आहेत. हा पूर्ण इथं जे आहे ते मुस्लिम कम्युनिटी आहे, पण खूप चांगली माणसं आहेत. खूप म्हणजे खूप अपेक्षेपेक्षा खूप चांगली आहे. नाही तुम्हाला व्हेज पाहिजे व्हेज, नॉनव्हेज पाहिजे नॉनव्हेज, दोन्ही पण ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. आणि त्रास देत नाहीत पर्यटकांना इथली माणसं. आगाती बेटावरती डिझेल जनरेटरमधून लाईट तयार करण्यात येते आणि त्याच्यावरतीच पूर्ण बेटावरची लाईट चालते. इथं बीचवरती आलोत आम्ही दुसऱ्या. आता तुम्ही कुठला जरी बीच बघितला ना एवढा सुंदर आहे. आणि म्हणजे इथे येणाऱ्या लोकांची संख्या आहे ती फार कमी आहे. बघू शकतात तुम्ही, एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. अरे बाप रे बाप, विचार सुद्धा करू शकत नाही. तुम्हाला मागचा व्ह्यू दाखवतो बघा. एकदम शांतता. ज्याला शांतता प्रिय आवडते त्यांनी इथं यावं. इथं कसल्याही प्रकारचे म्हणजे पब्स वगैरे नाही आहेत. दुसरी गोष्ट, इथं दारूला पूर्णपणे बंदी आहे. इथं तुम्हाला दारू मिळत नाही. दुसरी गोष्ट, जर तुमच्यावर कुठला गुन्हा दाखल असेल तर तुम्हाला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळत नाही. आणि विदाऊट पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट तुम्हाला इथलं परमिट पण मिळत नाही. तर त्यामुळं तुम्हाला इथे येताना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नसताना जर निसर्गाचा पुरेपूर जर आनंद घ्यायचा असेल तरच तुम्ही इथे या. नाही तर तुम्ही बोर होऊन जाल.
आम्ही आमच्या बीचपासून इकडं दुसऱ्या बीचवरती आलेलो. इथं पण खूप मस्त वातावरण आहे, पाहू शकता तुम्ही. सगळेच बीच एवढे सुंदर आहेत, एवढे सुंदर आहेत, आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त सुंदर आहेत. आपण म्हणजे विचार पण करू शकत नाही, एवढे सुंदर आहेत. मागे नारळाची झाडे, एवढं म्हणजे एवढं सुंदर लोकेशन आहे, आपण म्हणजे विचार सुद्धा करू शकत नाहीत. खूप खास एकदम छान. तुम्हाला इथं बजेटमध्ये भरपूर काही मिळेल, खूप काही. फक्त तुम्हाला इथे येण्यासाठी परमिटची आवश्यकता आहे आगातीमधल्या. एकदा तुम्हाला परमिट मिळाले की काहीच अडचण नाही. तुम्हाला साधारणपणे एकतर तिकीट बुक करताना आणि तुमचं पॅकेज जर बुक करायचं असेल तर मी ज्यांच्याकडनं केलं आहे त्यांचा नंबर तुम्हाला याच्यामध्ये देतो कॅप्शनमध्ये. पण तुम्हाला इथलं परमिट असल्याशिवाय इथे एंट्रीच नाही मिळणार. कारण गोवा एअरपोर्टवरती आगातीला जेवढ्या पण फ्लाईट्स येतात, ज्या एअरपोर्टवर नाही येतात त्या एअरपोर्टवरतीच तुम्हाला आधी परमिट मागतात. आणि परमिट मिळाल्यानंतरच, तुम्ही दाखवल्यानंतरच पुन्हा तुम्हाला पुढे यायची परमिशन मिळते. त्यामुळं तुम्हाला जर इथं जर यायचं असेल तर परमिट मस्त आहे. आज आपण जाणार आहे कलपिट्टी आयलंडवरती. कलपिट्टी आयलंड हे आगातीच्या जवळचंच आयलंड आहे. आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड होतं. अजून पण रेकशिप पण इन्क्लूड होतं. ते काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे रेकशिप सँडबँककडे जाता येत नाही आहे.
कलपट्टी आयलंड आहे. इथं कुठलाच माणूस राहत नाही. नो मॅन्स लँड आहे. कोणीच राहत नाही या आयलंडवरती. साधारणतः खूप सुंदर आहे, जबरदस्त आहे. हे अशा प्रकारचं आयलंड आहे, कलपट्टी आयलंड. एक पण माणूस नाही, एकमेव आपणच आहे तिथं. आगातीपासून साधारणतः 1 तास इथे यायला लागतो बोटीने. त्या बोटीमध्ये तुम्हाला ग्लास बोट नावाच्या प्रकारची बोट दिली जाते आणि त्याच्यामधून तुम्हाला कोरल्स दाखवले जातात. ते पण बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. कलपट्टी काहीच नाही आहे या बेटावरती. निर्मनुष्य, नो मॅन्स लँड, कलपट्टी बेट. बेटाच्या दुसऱ्या बाजूला आलेलो आहोत आपण कलपट्टीच्या. तिथनं हा व्ह्यू दिसतो. लक्षद्वीपमध्ये आज शेवटचा दिवस. आम्ही एअरपोर्टवर जात आहोत, पण भारतातील या स्वर्गातून जाताना खूप काही सुंदर आठवणी सोबत घेऊन जात आहोत. मी सहज सुचले म्हणून हा व्हिडिओ बनवला व भारतातील या स्वर्गाची माहिती आपणास देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. यामध्ये माझे काही चुकलेही असेल किंवा एखादी गोष्ट सांगता आली नसेल. म्हणजे मी काय प्रोफेशनल यूट्यूबर नाही आहे, तर माझं काही चुकलं असेल किंवा काही याच्यामधलं आपल्याला लक्षात आलं नसेल
तर ते कॉमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब व शेअर करा.